हाय फ्रेंड्स, ज्ञान संस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी खूप दिवसांनी तुमच्यासाठी 8वीचा इंग्लिश व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ अपलोड करायला उशीर होत असला तरी आपण पूर्ण सिलेबस हा तुमच्यासाठी यूट्यूबवर घेऊन येणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटत असतील. आणि लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्याचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे तर ते नुकसान भरून निघावं हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून आम्ही हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर चला मग आज आपण जो शिकणार आहे 2.2 जो 8th क्लास इंग्लिशचा जो चॅप्टर आहे द हाऊस बिल्डर. तर याचा चिटचॅट आपण मागे बघितलेला होता. तर आज आपण तो चॅप्टर शिकणार आहोत, तो चॅप्टर समजून घेणार आहोत, ठीक आहे. चला मग चॅप्टरला सुरुवात करूया, ठीक आहे. द हाऊस बिल्डर. हाऊस बिल्डर म्हणजे काय की घर बांधणारा, ज्याला आपण मिस्त्री म्हणतो किंवा कॉन्ट्रॅक्टर्स असतात, तर ते सर्व हाऊस बिल्डर म्हणून ओळखले जात असतात, ठीक आहे. तर सुरू करूया. धिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन. ही एका मेसनची स्टोरी आहे. मेसन म्हणजे काय तर आपण त्याला मिस्त्री म्हणत असतो, जो की घर बांधायचं काम करत असतो. तर इथं आपल्याला अर्थ दिलेला आहे पुस्तकामध्ये बाजूला. वन हू बिल्ड विथ स्टोन ब्रिक्स सिमेंट. जो असा व्यक्ती असेल तो सिमेंट असेल, दगड असेल, मीठ असेल, याच्यानं तो घर बांधत असतो, ठीक आहे. बघा, दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. तो की एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर सोबत काम करत होता का त्याच्यासाठी काम करायचा. कोण? हा मेसन, ठीक आहे. द मेसन ऑलवेज स्ट्रीव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आणि तो मेसन काय करायचा? स्ट्रोचा अर्थ काय आहे या ठिकाणी? मेड ग्रेट एफर्ट, म्हणजे खूप मेहनत घ्यायचा. त्यासाठी तो वर्क परफेक्शन, त्याचं कामासाठी तो खूप मेहनत घ्यायचा, असं त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. चला पुढे बघूयात. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड डिझाइन्ड बाय द आर्किटेक्ट. मग जसं एखाद्या आर्किटेक्टने एखाद्या घरची डिझाईन तयार केली अँड डिटेल्स फायनाइज्ड बाय द इंजिनियर, आणि त्याचे डिटेल इंजिनियर फायनाइज्ड केले. द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी टू बिल्डिंग द हाऊस टू हिम. जसं एका आर्किटेक्टनं घराची डिझाईन तयार केली व इंजिनियरने त्या घराला फायनाइज्ड केलं, तर लगेच कॉन्ट्रॅक्टर काय करायचा? त्या मिस्त्रीला तो घर पूर्ण करण्यासाठी तिथं पूर्ण करायची जबाबदारी, बांधायची जबाबदारी त्या मिस्त्रीला द्यायचा, मेसनला द्यायचा, आणि तो मेसन काम करायचा, ठीक आहे. द मेसन हू वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. जसं कॉन्ट्रॅक्टरने त्याला काम दिलं तर विदाउट वेस्टिंग अ टाइम, म्हणजे कसलाही टाइम वाया न घालता तो आपल्या कामाला सुरुवात करायचा, ठीक आहे. ठीक आहे, तसं विदाउट वेस्टिंग टाइम तो काम स्टार्ट करायचा. पुढे बघा. ही वुड टेक द ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट द फुल डेडिकेशन, ठीक आहे. तर तो काय करायचा? मेसन काम भेटल्याच्या नंतर ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट, त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घ्यायचा, खूप मन लावून काम करतात त्याच्या बांधकामाच्या कामामध्ये. अँड विथ फुल डेडिकेशन, आणि ते काम कसं करायचं? फुल ऑफ डेडिकेशन तो पूर्ण करायचा. डेडिकेशन म्हणजे कमिटेड टू टास्क पर्पज, म्हणजे टार्गेट ठेवून त्या टार्गेटमध्ये तो काम पूर्ण करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. आणि तो सदा याची खात्री करून घ्यायचा की तो एकदम बेस्ट कॉन्स्ट्रक्शन मटेरियल, म्हणजे बांधकाम साहित्य एकदम चांगल्या पद्धतीचं, तो चांगल्या दर्जाचं यूज करायचा. तसं ऑफ हाय क्वालिटीचा तो मटेरियल यूज करायचा. द मेजरमेंट ऑफ द वॉल, डोरवेज, आर्च, etc. were perfect and he gave an excellent and appealing finish to the whatever he built. तर तो काय करायचा की एकदम मटेरियल छान वापरायचा, हाय क्वालिटी वापरायचा, तर वापरायचा. त्याच्याबरोबर मेजरमेंट्स ऑफ वॉल्स, भिंतीच्या माप जो आहे तो असेल, डोरवेज असेल किंवा रस्ते असतील, दारं असतील, किंवा आर्चेस, खिडक्या असतील, किंवा काही डिझाईन असेल, तर तो कसं करायचा? वेअर परफेक्ट अँड ही गेव एक्सलंट अपीलिंग फिनिश टू वॉट एव्हर ही बिल्ड.
आणि जो बी तो बांधायचा तो एकदम कसं वापरायचा, आपल्याला फिनिश करायचा. ठीक आहे. द ऑनर ऑफ द न्यू हाऊस वॉट एव्हर ही बिल्ट, काय सांगतात बघा, द ऑनर ऑफ अ न्यू हाऊस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कॉन्ट्रॅक्शन. आणि जे घर बांधून घेणारे जे मालक असायचे तर ह्या मेसनच्या कामामुळे कसं असायचे, मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कॉन्ट्रॅक्शन, जेवढे जास्तीत जास्त समाधानी ते या मेसनच्या कामामुळे त्या कॉन्ट्रॅक्शनवर व्हायचे. ठीक आहे. तर बघा ते का सॅटिस्फाय व्हायचे, बिकॉज ऑफ द झीलचं आहे ग्रेट इंथुजिझम या ग्रेट एनर्जी अँड ऑन एफर्ट. तो काम करायचा त्याचा जो उत्साह आहे त्या मेसनचा, त्याच्यामुळे ते हॅप्पी असायचे. त्याच्यानंतर डिझिनन्सीचा अर्थ आहे कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट, एकदम काळजीनं जो काम करायचा त्याच्यामुळे ते खुश असायचे. लॉयल्टी अँड द प्रिस्टेन्सेन्सचा अर्थ आहे इथं कंटिन्यू जॉब पडतो. ज्या चिकाटीनं तो मेसन काम करायचा, काम केल्यामुळे लवकर लवकर बिल्डिंग व्हायची आणि ते पण एकदम छान उत्कृष्ट दर्जाचे व्हायची. तर या कारणामुळे सर्व ते ओनर जे आहेत घर बांधून घेणारे मालक ते एकदम सॅटिस्फाय समाधानी असायचे. प्रिस्टेन्सेस दॅट ही डिस्प्लेड हिज वर्क. Then the mason was great in demand of paid good business to his contractor. आणि त्या मेसनच्या अशा कामामुळे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो गुड बिझनेस करायचा, खूप चांगला त्याचा बिझनेस व्हायचा, त्याचा खूप फायदा त्या कॉन्ट्रॅक्टरला व्हायचा. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकॉम्पेन्सचा अर्थ आहे तर मनी टू गिव्ह हिज वर्क डन. तर ते सबस्टेन्स त्याच्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर करायचा रिकॉम्पेन्स, म्हणजे त्याला पगार द्यायचा, त्याचे पैसे काम पूर्ण झाल्या त्या मेसनचे पैसे द्यायचा. कसं, तर मेसनला तो पैसे द्यायचा, कसं द्यायचा, हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. तर त्याला हँडसमली तो पगार द्यायचा, व्हेरी गुड सॅलरी द्यायचा. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी सिक्युरिटी. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर देखील खूप समाधानी असायचा. ही मीट नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी सिक्युरिटी. तर तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सध्या त्याच्या फॅमिलीला भेटायचा, त्याच्या गरजा पूर्ण करायचा. इथं सफिशियंटलीचा अर्थ आहे की असं सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे पाहायचा. ठीक आहे. पुढे बघा, द मेसन थॉट कंटिन्यू वर्क विथ द ग्रेट डिवोशन ऑफ मेनी इयर्स. तर याच स्पिरिटने तो मेसन अनेक वर्ष काम करायचा, छान घरे बांधायचा. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला जास्त घरे भेटायची, काम भेटायची, सर्व काम तो पूर्ण करायचा. टिल ही बिकम ग्रँडफादर. तो ग्रँडफादर होईपर्यंत तो काम केला, म्हणजे आजोबा होईपर्यंत तो त्याचं काम सुरूच ठेवला. ठीक आहे. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. मग त्या मेसनला वाटायला लागलं की आता हे त्यानं ठरवलं की आता त्याच्या कामामधून रिटायर व्हायचं आणि स्पेंड टाइम विथ प्लेइंग विथ ग्रँडचिल्ड्रन, आणि आपल्या नातवांसोबत, ग्रँडचिल्ड्रन म्हणजे नातवांसोबत काय करायचं आहे, बिईंग अ खेळायचं आहे किंवा प्लेइंग टाइम करायचं आहे. बिईंग द फॉर्मॅनेचर पर्सन, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम द हाऊस होल्डिंग. आणि तशा प्रकारची सूचना त्यांनी त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली की तो आता घर बांधायच्या कामातून रिटायर होत आहे किंवा तो घर बांधायचं काम तो बंद करत आहे. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टेंड. मग हे ऐकून कॉन्ट्रॅक्टरला खूप वाईट वाटलं, डिसहार्टेड झाला तो, डिसहार्टेड टू लूज सच द एक्सलंट वर्कमॅन अँड द अर्जर मेसन टू कंटिन्यू हिज जॉब. तर तो जो मेसन खूप एक्सलंट होता आणि अर्जंट काम करायचा आणि एकदम चांगलं काम करायचा. तर अशा चांगला वर्कमॅन आपला कमी होत असल्यामुळे ते जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्याला काय व्हायचं, काय झालं, डिसहार्टेंड तो झाला. ठीक आहे. बट टू नो अविल, नो अविलचा अर्थ आपल्याला दिलेला आहे ऑफ नो यूज, पण त्याचं काही अपेक्षा नाही की त्यांनी त्याला माहिती होतं मेसनने जर ठरवलं तर तो करणारच, म्हणून त्याला काही अर्थ नव्हता. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिक्वेस्ट टू कॅरी ऑन. पण त्या मेसननं आपलं माइंडमध्ये फिक्स केलं होतं की ही विल रिटायर फ्रॉम हिज वर्क. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन द ब्युटिफुल अँड कन्व्हिन्स साईट. तर नाईलाज असताना तरी पण त्या कॉन्ट्रॅक्टरनं कन्व्हिन्स केलं मेसनला, कशासाठी, टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन ब्युटिफुल कन्व्हिन्स साईट.
एक चांगलं एकदम सुंदर घर बनवण्यासाठी एक लास्ट काम घर बनवून दे असं यासाठी त्यांनी कन्व्हिन्स केलं. ॲज द स्पेशल फेवर, एक स्पेशल फेवर म्हणून त्याची इच्छा म्हणून त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरने मेसनकडे मागणी घातली की एक नवीन घर बांधून दे. द मेसन ॲग्रीड टू सो व्हॉट ग्रेट रिलेंटन्स डू नॉट हॅपी आयदर. रिलेटिव्स अनविलिंगनेस, ना खुशीने मनात नसताना देखील आता मालक शेवटची इच्छा मागत आहेत म्हणून तो होकार दिला. ठीक आहे. पुढे बघा. द कॉन्ट्रॅक्शन स्टार्टेड. मग कॉन्स्ट्रक्शन बांधकाम काम चालू झालं. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बी बिल्ट ॲट द साऊथ आफ्टर लोकेशन. आणि तो बांधकाम होतं ह्यावेळेचं सगळ्यात जास्त सुंदर होतं. तो कसं होतं, बिल्ट ऑफ साऊथ आफ्टर लोकेशन. काही दिवसाच्या नंतर किंवा एकदम जबरदस्त अट्रॅक्टिव्ह असं डिझाईन करतं होतं. हाऊ एव्हर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. पण त्या मेसन जो आहे तो रिटायर होण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच्या मनात नसताना देखील तो काम करत होता. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्याने त्याचं काम अगदी रफली केलं. रफली म्हणजे खूप मनात नसताना कसं तरी गडबडीनं करायचं त्यांनी ठरवला. अँड बघा, अँड केअरलेसली विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. तर जो घर बांधायचं शेवटचे काम जो त्या कॉन्ट्रॅक्शनने दिला होता तो काम रफली करत होता, केअरलेसपणे करत होता, केअरलेस म्हणजे निष्काळजी, आणि विदाऊट इंटरेस्ट अँड डेडिकेशन, कसलीही इच्छा नसताना तो काम करत होता. इवन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि काय होत होतं तर बिल्डिंगचं मटेरियल देखील तो एकदम लो क्वालिटीचा वापरत होता. बट ही डिड नॉट केअर. पण त्याला त्याची काळजी नाही. तर अगोदर तो खूप काळजी करायचा, हाय क्वालिटी मटेरियल वापरायचा, सगळ्या वस्तू एक नंबर क्वालिटी वापरायचा. पण ह्या वेळेस त्याच्या मनात नसल्यामुळे ते लो क्वालिटी वापरलं जात होतं, तरी देखील त्याच्याकडे लक्ष नव्हतं, तो काळजी करत नव्हता. ही सिम्पली वॉन्ट टू कम्प्लीट द जॉब इन द हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला त्याच्या मनात एक सहजपणे ते काम पूर्ण करायचं होतं आणि त्याला त्याच्यातून रिटायर व्हायचं होतं. ठीक आहे. द हाऊस वॉज रेडी अर्लियर देन एक्सपेक्टेड. ते 4-5 महिन्याचं किंवा 1 वर्षाचा जे टाईम होतं त्याच्या पहिलंच त्याने हाऊस कम्प्लीट झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स. आणि स्ट्रक्चर खूप रफली एकदम सिम्पल साधं असं बनवलं होतं. त्याच्यामध्ये काय बघा, वीक वॉल्स, एकदम कमजोर भिंती, पुअर फिनिश, एकदम फिनिशिंग देखील एकदम साधी, पुअर एकदम कमजोर होती. अँड डू नॉट लुक ॲज द गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. आणि जे डिझाईन होती त्याच्यासारखं तर ते दिसत नव्हतं, पण त्याच्यापेक्षा बॅड तो दिसत होतं. ॲट द मेसन डू नॉट केअर. एवढं असलं तरी पण त्याची काळजी त्या मेसनला किंवा त्या मिस्त्रीला नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर द इट्स की टू हिम. आणि ते घर तयार झालं अशी सूचना त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली आणि त्या घरच्या चावी एकदा कॉन्ट्रॅक्टरला देऊन आपलं मोकळं व्हावं असं आता त्या मेसनला वाटू लागलं. ठीक आहे. तर चला बघूयात पुढे काय आहे. बघा नेक्स्ट. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ह ॲट द साईट. अराइव्ह म्हणजे ये ना, कॉन्ट्रॅक्टर साईडवर आला. ही हॅड अ फाईल ऑफ द लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. आणि त्याच्या हातामध्ये एक लिगल डॉक्युमेंट्सची, कायदेशीर डॉक्युमेंट्सची एक फाईल त्याच्या हातामध्ये होती कॉन्ट्रॅक्टरच्या. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. आणि आल्या आल्या त्या मेसननी नवीन घराच्या ज्या चाव्या होत्या तर त्या चाव्या त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये दिल्या. बट कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू द एंटर द हाऊस. पण कॉन्ट्रॅक्टर चाव्या घेऊन त्या घरामध्ये गेलाच नाही. त्याने कसलंच पाऊल तिच्या पुढे उचललेलं नाही. टू सी इट. ते बघण्यासाठी त्यांनी कसलंच पाऊल तिथं उचललेलं नव्हतं. इनस्टेड विथ अ ब्रेड स्माइल. ब्रेडचा अर्थ तिथे की एकदम मनातल्या मनात एकदम मनापासून तो हसला. ही हँड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस की टू द मेसन. आणि त्यांनी काय केलं, ते फाईल आणि त्या घरच्या चाव्या त्या मेसनला हसत हसत देऊन टाकल्या. ठीक आहे. तर बघा, अँड सेड बिंग हॅपी टोन. आणि एकदम स्माइलिंग विथ जॉय, आनंदाने हसत हसत म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. द हाऊस इज युअर्स. आणि तो कॉन्ट्रॅक्टर म्हणाला, हे घरचे डॉक्युमेंट तुझ्या नावाने आहेत आणि हे घर तुझं आहे.
ठीक आहे. बघा कॉन्ट्रॅक्टरनं काय सांगितलं, एकदम सुंदर घर त्याच्यासाठी बनवलेलं होतं, पण ह्या मेसननं एकदम मनावर न घेता साधं घर बनवलं. पण तो कॉन्ट्रॅक्टर बिचारा खूप चांगला होता, त्यांनी ते घर त्याच्यासाठी बनवायला लावलं होतं, फक्त त्याला सांगितलं नव्हतं. तर तो म्हणला दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ हिज न्यू हाऊस, आणि हाऊस इज युअर, आणि हा घर तुझा आहे. आय हॅड प्लॅनड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि त्या कॉन्ट्रॅक्टर म्हणाला, आय हॅव प्लॅनड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, आणि हे तुला एक भेट द्यावं ह्यासाठी मी हे घर बांधायचं काम तुला लास्ट दिलेलं होतं. ठीक आहे. बघा खूप छान हा मेसनचा धडा आहे. तर अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. त्यावरचं वर्कशॉप आपण लवकरच पाहणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला हे धडा आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.